हॅलो मित्रांनो, मी चैतन माळी तुमचं CM कोचिंग क्लासमध्ये मी स्वागत करत आहे. आज आपण मित्रांनो समरूपता याबद्दल आज जाणून घेऊ. मग आता समरूपतेमधील कोणकोणते आपल्याला पॉईंट डिस्कस करायचे आहेत ते बघा. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, त्यानंतर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे व्यस्तेस, त्यानंतर त्रिकोणाच्या कोनदुभागाचे गुणधर्म, त्यानंतर तीन समांतर रेषा व छेदिका यामुळे झालेले आंतरछेदिकेचे गुणोत्तर, त्यानंतर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आणि त्यानंतर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे. त्यातील फर्स्ट पॉईंट आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. आता दोन त्रिकोण दिली जातील आणि तुम्हाला त्या क्षेत्रफळाचे काय करायचं आहे, गुणोत्तर म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये रेशो म्हटलं जातं, क्षेत्रफळाला एरिया म्हटलं जातं आणि त्रिकोणाला ट्रायंगल्स म्हटलं जातं. बघा, दोन त्रिकोणाचे गुणोत्तर क्षेत्रफळ काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे जे सूत्र आहे ते माहीत असणे गरजेचे. तर बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं, 1/2 पाया गुणिले उंची. मग पाया म्हणजे काय असतं, बेस, आणि उंची म्हणजे हाईट, हे असेल एस. ठीक आहे. मग तुम्हाला हे तर समजतं की जर त्रिकोण दिला आणि त्यांचं क्षेत्रफळ विचारलं तर त्या त्रिकोणाला काय असेल, पाया असेल आणि उंची असेल. ठीक आहे. मग पुढे काय सांगितले बघा, कोणत्याही दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढू, त्याचे गुणोत्तर काढू. मग मला एक त्रिकोण दिला ABC आणि दुसरा त्रिकोण दिला PQR. हा त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण कुठला दिला, PQR. तर बघा, ह्या त्रिकोणामध्ये ना तुम्हाला एक पाया दिला, काय दिलाय, BC हा पाया आहे आणि AD काय आहे, उंची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्रिकोण PQR एक दिलाय, त्रिकोण PQR, त्याचा पाया विचारलाय, QR दिलाय आणि उंची काय दिली त्याची, PS. मग करायचं आहे आपल्याला काय, गुणोत्तर. काय करायचं आपल्याला, गुणोत्तर. तर गुणोत्तर कसं काढलंय बघा, गुणोत्तर कसं काढायचं, पहिल्यांदा त्रिकोण ABC. आता हे A म्हणजे काय, A म्हणजे एरिया, A म्हणजे काय, एरिया म्हणजे काय, क्षेत्रफळ. एरिया ऑफ त्रिकोण, हे जे चिन्ह आहे ना ह्याला त्रिकोण म्हणतात. एरिया ऑफ त्रिकोण ABC 1/2 म्हणजे इथं त्रिकोण आहे. हे एरिया म्हणजे काय, क्षेत्रफळ कशाचं, त्रिकोणाचं, कुठल्या, ABCच्या. म्हणून त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ काय आहे बघा, 1/2 पाया काय आहे बघा, BC आणि उंची आहे AD. त्यानंतर दुसरा त्रिकोण आहे A फॉर एरिया ऑफ त्रिकोण PQR. आपल्याला ते क्षेत्रफळ लिहायचं आहे काय, 1/2 पाया गुणिले उंची. आता इथं काय काय सेम आहे बघा, 1/2 सारखं आहे म्हणून ते काय होईल, कॅन्सल होईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मिळेल एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण PQR यांचे जे गुणोत्तर आहे कशात मिळेल, पाया आणि उंचीमध्ये. मग यावरून दिले, यावरून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, यावरून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे पाया आणि उंची यांच्या दोघांची जर गुणाकार केला आणि ह्याचा पाया आणि ह्याची उंची ह्या दोघांचे गुणोत्तर केले, जो ह्यांचे गुणोत्तर येते ते काय असेल तुमचं, ह्या एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण PQR ह्याचे गुणोत्तर असेल. मग ठीक आहे. मग आपण बघा इथे खाली काय दिले, एका त्रिकोणाचा पाया B1 म्हणजे पहिला त्रिकोण B म्हणजे बेस आणि त्याची उंची H1. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय, B म्हणजे बेस आणि 2 म्हणजे दुसरा, म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग काय करायचं तुम्ही की इथं बघा BC काय, पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणून इथं B1 हे गुणाकार आहे असं. AD म्हणजे काय, पहिल्या त्रिकोणाची उंची काय, H1. त्यानंतर B2 म्हणजे हे QR म्हणजे काय, B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि
दुसऱ्या त्रिकोणाची उंची, अशा तऱ्हेने हे गुणोत्तर लिहिलेलं आहे. त्यावरून अशी अट दिलेत खाली, या दोन त्रिकोणाच्या संबंधित काही अटी घालून पाहूया. मग अटी काय काय दिलेत बघा. पहिली अट काय आहे बघा. पहिली अट अशी आहे, जर दोन त्रिकोण दिलेत आणि दोन त्रिकोणाची उंची समान असेल. काय समान असेल? उंची. उंची म्हणजे हाईट सेम असेल. ह्यात पहिला त्रिकोण कुठला? ABC आणि दुसरा त्रिकोण PQ. ह्यांची हाईट सेम आहे. म्हणजे ह्याची हाईट समजा 5 सेंटीमीटर असेल तर ह्याची सुद्धा हाईट किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे दोघांची उंची समान आहे आणि पाया काय आहेत? वेगवेगळे. म्हणजे पाया काही असेल वेगळा. मग काय केलं? मगाशी आपण बघितलेलं, दोन त्रिकोणाचे जर गुणोत्तर काढताना त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचे काय असेल? गुणोत्तर आपण बघितलेलं. मग ते आहे असे तर मग हे BC, मग 1/2 1/2 तर मगाशी आपण बघितलं कॅन्सल झालं. तर मग इथं राहिलं होतं आता त्रिकोण ABC. बघा त्रिकोण हा ABC, ह्याचा पाया काय आहे रे? तर BC. पाया काय आहे? BC. आणि उंची काय आहे? AD. उंची काय आहे? AD. बघा BC गुणुले AD छेद QR गुणुले PS. ठीक आहे. BC म्हणजे पाया आहे आणि QR काय त्याची दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे. H आता हा ADची किंमत किती दिली बघा इथं. ADची किंमत दिली H, म्हणून ADच्या ठिकाणी काय करणार? H लिहिलेलं आहे. आणि इथं PSच्या ठिकाणी H. हे H सारखं आहे म्हणून ते काय झालं? कॅन्सल झालं. मग BC आणि QR. आता BC म्हणजे काय दिलं त्याला? B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया. आणि त्यानंतर खाली दिले तुम्हाला B2 दिले. B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. म्हणजे जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर त्याचे गुणोत्तराचं नेमकं काय येते बघा. तर समान उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. कशा प्रमाणात असते? संगत पायाच्या प्रमाणात. ही अटी व्यवस्थित लक्षात ठेवावी लागतील. जर दोन त्रिकोण दिले आणि दोन त्रिकोणाचा जर पाया समान उंची समान असेल तर तुमची जे गुणोत्तर असेल ते कशात असेल? पायाच्या प्रमाणात असेल. त्याचप्रमाणे दुसरी अट अशी दिली, मग अशी आपण काय समान बघितलेलं? तर उंची समान बघितलं. समजा दुसरी अट अशी आहे की त्या दोन त्रिकोणाचा पाया समान आहे. काय आहे? पाया. मग आता इथं बघा त्रिकोण कुठलं आहे? त्रिकोण ABC. कुठला दिलाय त्रिकोण? हा A, B आणि C हा एक त्रिकोण आहे. आणि दुसरा त्रिकोण आहे A, P आणि B. A, P आणि B हे असं एक दुसरा एक त्रिकोण आहे. ठीक आहे. मग ही जो त्रिकोण दिले आहेत ना, दोन त्रिकोण, त्यांचा पाया बघा. त्यांचा पाया हा समान आहे बघा. हा पाया आहे त्रिकोणाचा. दोन्ही त्रिकोणाचा पाया कुठला आहे? AB. हा समान आहे. मग दिलेलं जे गुणोत्तर असेल ना बघा, हा AB. आता त्रिकोण ABC कुठं आहे बघा. त्रिकोण A, हा त्रिकोण A, हा B आणि C. याचा पाया कुठला आहे? AB. आणि उंची काय आहे? C आणि D. ठीक आहे. मग हा AB आहे इथं लिहिलं. आणि CD म्हणजे काय? ही H1. त्याची किंमत किती आहे? H1. म्हणून ते H1 लिहिलं. त्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण APB. मग एरिया ऑफ त्रिकोण हा A, हा P आणि हा B. ह्याची पाया कुठला आहे? AB. आणि उंची कुठली आहे? P आणि Q. आणि PQची उंची किती आहे? H2. म्हणून इथं H2 लिहिलं. मग दिलेल्या त्रिकोणामध्ये ABC, आता AB काय सारखं आहे. मग उत्तर काय येणार? H/H2. मग H/H2 म्हणजेच काय आहे? तर उंची आहे. म्हणजे काय? समान लांबीच्या पायाच्या दोन त्रिकोणा क्षेत्रफळ त्याच्या संगत उंचीच्या काय असतं? प्रमाणात असतं. मग काय भेटलं तर आपण उंची समान असेल तर
त्याचं गुणोत्तर कशास येतं, पायाच्या प्रमाणात. आणि जर पाया समान असेल तर त्याचे प्रमाण कसे येतं, उंचीच्या प्रमाणात. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला खालील चौकटी करायचं आपल्याला आणि ते भरायच्या आहेत. ठीक आहे, बघा लक्ष द्या. तुम्हाला काय दिले समोर, तर तुम्हाला दिलेलं आहे की एक त्रिकोण दिलाय. पहिल्यांदा हा एक नंबर पाहू. त्रिकोण ABC. कुठे बघा त्रिकोण, हा A, हा B आणि हा C. ठीक आहे, मग मला सांगा ह्या त्रिकोण ABC मध्ये पाया कुठला असेल, BC. हा BC ह्या पहिल्या चौकटीत BCला उंची कुठली असेल, तर A आणि D. ठीक आहे. त्यानंतर दुसरा त्रिकोण दिला आपल्याला A, P आणि Q. तर ह्यात जो त्रिकोण आहे त्याचा जो पाया आहे तो काय आहे, P आणि Q. आणि उंची काय आहे जी, A आणि R. सॉरी, हे जी उंची AR आहे, D इथं नाही. मग इथं काय समान आहे रे, उंची समान आहे म्हणून हे AR कॅन्सल. तर काय आलं, BC छेद BQ. BC छेद BQ हे फर्स्ट उत्तर आलं. पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. तुम्हाला त्रिकोण दिलाय, एरिया ऑफ त्रिकोण ABC. दिलेल्या त्रिकोण कुठला त्रिकोण आहे, ABC चे गुणोत्तर काढायचे आपल्याला. म्हणजे दिलेल्या जो ABC आणि APQO ह्या दोघांचे गुणोत्तर काढायचं आहे. मग आपल्याला दिलं एरिया ऑफ त्रिकोण ABC. एरिया म्हणजे काय, क्षेत्रफळ. त्रिकोण म्हणजे त्रिकोण ABC क्षेत्रफळ काय, ते क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहीत आहे, 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 कॅन्सल होते मगाशी पाहिला आपण. आपल्याला इथं फक्त दिलेत 2 बॉक्स. मग दिले बघा त्रिकोण ABC कुठे आहे, हा A, हा B आणि C. तरी ह्याचा जो पाया काय आहे, पाया आहे BC आणि उंची काय आहे, A आणि R. ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण APQ. A, P आणि Q हा त्रिकोण, ह्याचा पाया कुठला आहे, P आणि Q आणि उंची आहे AR. म्हणजे हा AR कॅन्सल होईल, राहील खाली BC छेद P आणि Q. म्हणजे ह्या दिलेल्या पहिली जी कृती आहे आपल्याला त्यात काय समान आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये काही समान दिसतं तुम्हाला, एकच पाया समान नाही तर इथं उंची समान आहे म्हणून त्याची गुणोत्तर कशात येणार, पायाच्या प्रमाणात. त्यानंतर बघा इथं तुम्हाला 2 नंबरमध्ये काय दिले बघा. तर 2 नंबरमध्ये तुम्हाला त्रिकोण दिलाय LMN. एरिया ऑफ त्रिकोण LMN कुठे आहे बघा, हा L, हा M आणि हा N. ठीक आहे. मग आपल्याला हे जे क्षेत्रफळ लिहायचं आहे त्रिकोणाचं, तर काय होईल, तर पहिल्यांदा पाया लिहायला लागला आपल्याला, काय आहे, M आणि N. आणि उंची काय आहे ह्याची, तर उंची आहे LP. काय आहे, LP. ठीक आहे, L आणि P. त्यानंतर दुसरा त्रिकोण दिला आपल्याला. दुसरा त्रिकोण आहे एरिया ऑफ त्रिकोण DMN. कुठे आहे बघा, हा D, हा M आणि N. हे जी जो पाया आहे तो काय आहे, MN आणि उंची काय आहे, D आणि Q. आणि मगाशीच बघितले हे जे पाया काय आहे MN आणि उंची काय आहे जी L आणि P. ह्या कृती नंबर 2 मध्ये तुम्हाला काय दिले बघा, समान पाया दिलाय. दोन्ही त्रिकोणाचा पाया हा एकच आहे आणि उंची काय आहे बघा वेगवेगळे. म्हणून दिलेले जे 2 त्रिकोण आहेत ना त्यांचा जो पाया आहे तो काय आहे, समान आहे. म्हणून उंचीच्या प्रमाणात त्याचे काय होईल, गुणोत्तर येईल. अशा तऱ्हेने लक्षात ठेवायचं. बघा तुम्हाला एक क्ल्यू देतो, लक्षात कसं ठेवायचं बघा. इथं काय दिले बघा, इथं एकच उंची दिली आहे. इथे किती उंची आहेत, 2 उंची आहेत. म्हणजे दिलेले 2 त्रिकोण, दिलेल्या 2 त्रिकोणाच्या उंची इथं काय असतील, वेगवेगळ्या असतील आणि ह्या दोघांची उंची काय
एकच आहे आणि ह्या दोघांचा पाया कसा आहे समान आहे. ह्या दोघांचा पाया समान येणार नाही. जर समान येण्यासाठी तुम्हाला बी आणि सी आणि इथं सुद्धा तुम्हाला बी आणि सी आलं असतं तरच मग दिलेले गुणोत्तर कसे असतात वेगवेगळे आले असं म्हटलं असतं. बघ सोडवलेले उदाहरण दिले तुम्हाला. शेजारील आकृतीमध्ये रेख ए आणि ई कुठं आहे रेख ए ई तर इथं ए आणि हे जे उलट टी आहे ना त्याला म्हणायचं परपेंडिक्युलर किंवा लंब रेख बी सी रंग म्हणजे काय सांगितलं बघा. एक ही बी सी ही एक रेख आहे त्याच्यावर लंब काय आहे ए आहे. त्यानंतर रेख डी आणि एफ. आता हा रेख डी एफ आहे त्याच्यावर रेख बी सी म्हणजे बी सी या रेषेवर काय आहे लंब काय आहे डी एफ आहे. तर तुम्हाला एईची किंमत दिलेली आहे. कशाची किंमत दिलेली आहे ए आणि ई कुठे बघा इथं किती दिली 4 आणि डी एफ किती दिला आहे 6. म्हणजे तुम्हाला दोन त्रिकोण आहेत त्यांची उंची काय दिलेली आहे तर उंची वेगवेगळी दिलेली आहे. बघा पहिला त्रिकोण आहे ए बी सी. तर ए बी सी बरोबर पाया काय आहे ए बी सीचा तर बी सी पाया आहे आणि उंची काय आहे ए आणि ई. आणि दुसरा त्रिकोण दिला आहे तुम्हाला डी बी सी कुठे आहे बघा हा डी हा बी आणि सी. मग ह्याही त्रिकोणाची पाया जो दिला आहे तो बी सी आहे आणि उंची काय आहे डी आणि एफ. हा बी सी कॅन्सल म्हणून ए ई छेद डी एफ आलं. कशावरून आलं तर समान पाया म्हणून क्षेत्रफळ कशात उंचीच्या प्रमाणात असं लिहायचं. मग आपल्या एईची किंमत दिली. एईची किंमत किती दिली आपल्याला 4 आणि डी एफची किती दिली 6. मग आता हे 4 आणि 6 आहेत दोन संख्या कोणत्या पाड्यात आहे तर 2च्या पाड्यात आहे. मग बे के बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6 दोन्हीच्या पाड्यात 2 हे 4 नंबरला आहे आणि 3 नंबरला काय आहे 6. म्हणून ह्या दोन दिलेल्या त्रिकोणाचे जे प्रमाण आहे ते कशाच्या प्रमाणात आहे उंचीच्या प्रमाणात. काय नंबर 2 त्रिकोण ए बी सी. एक त्रिकोण दिलाय तुम्हाला ए बी सी. मग कशा तऱ्हेने एखादं जर वाक्य आपल्याला दिलं असेल एखादा प्रश्न दिला असेल तर आपण जसं सांगितले ना तशा पद्धतीची आपल्याला आकृती काढता येते का पाहायचं. बघा त्रिकोण ए बी सी काढलाय म्हणून आपण ही त्रिकोण काय करू ए बी सी काढू. बघा त्रिकोण ए बी सी ठीक आहे. मग जो फर्स्ट दिले ना त्याला शिरोबिंदू घ्यायचं. त्यानंतर बी सी या बाजूवर डी असा काढा की कसा काढा डी तर डी सी बरोबर 6. जर आपण असं खाली घेतलं असतं तर काय झालं असतं इथं जो खाली घेतला तर असं तऱ्हेने घेतलं असतं तर आपलं काय तरी झालं असतं हा लंब झाला बी सीवर हा झाली त्याची उंची. त्यासाठी डी बिंदू असा घ्या डी सी बरोबर 6. जर असं घेतलं निम्म होईल मग डी आणि सी असं इथं काय आला डी पॉईंट घ्या इथं काय करा तर आता इथं पुढं काय करायचं तर डी बिंदू असा घ्या की डी सी बरोबर 6 बी सी बरोबर 15. तर त्रिकोण ए बी डी आणि ए बी सी बघा म्हणजे आपल्याला जो त्रिकोण दिलेला आहेत त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला पाया वेगवेगळे असतील. कारण बघा डी सी बरोबर 6 दिले आणि बी सी बरोबर 15 म्हणजे तुम्हाला किंमत दिलेली आहे पायाची. म्हणजे ह्या दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला उंची काय असेल तर सारखी दिलेली असेल. कारण एक लक्षात ठेवा जी गोष्ट दिलेली नाही ना ती गोष्ट सारखी म्हणून समजायचं. बघा मगाशी आपण प्रश्न सोडवला त्यात काय दिलं तर उंचीची किंमत दिली ती पायाची किंमत दिली नव्हती. मग तुमच्या लगे लक्षात आलं दिलेला जो प्रश्न आहे त्यामध्ये पाया काय आहे समान आहे आणि उंची काय आहे वेगवेगळी आहे. मग इथं काय दिले आपल्याला पाया दिलाय म्हणजे ऑफकोर्स इथं उंची समान असेल म्हणजे त्यांचं दिलेलं जे गुणोत्तर असेल अट नंबर 2 मध्ये आपण पाहिलं की जर उंची अट नंबर 1 मध्ये पाहिलं उंची जर समान असेल तर त्याचे जे गुणोत्तर असेल तर पायाच्या प्रमाणात असेल. ठीक आहे. मग त्रिकोण ए बी डी
त्रिकोण ए डी सी. पहिल्यांदा त्रिकोण ए बी डी बघू. त्रिकोण ए बी आणि डी. दुसरा त्रिकोण आहे ए डी सी. तिसरा त्रिकोण आहे ए बी आणि सी. असं आपल्याला 3 त्रिकोण दिलेत आणि आपल्याला त्याचे गुणोत्तर काढायला सांगितलेत. बघा ए बी सी ह्या 3 त्रिकोणात ए हा काय आहे, सामायिक शिरोबिंदू आहे. बरोबरच आहे, कारण सगळ्या ठिकाणी ए आणि ए तिन्ही जागी आहे, म्हणून हा काय शिरोबिंदू काय सामायिक आहे. त्यांचा पाया एका रेषेत आहे. म्हणजे दिलेले जे त्रिकोण आहेत ना त्यांचे सगळ्या पाया कशा एका रेषेत आहेत. म्हणून ह्या तिन्ही त्रिकोणाची काय आहे, उंची समान आहे. मी मगाशी तुम्हाला ते सांगितलं की जे गोष्ट तुम्हाला प्रश्नात दिली नाही ना, उंची किंवा पाया, आता उंची ह्यात दिली नाही म्हणजे ऑफकोर्स इथं उंची काय असेल, समान असेल. म्हणून बी सी बरोबर 15. बी सी बरोबर म्हणजे इथून इथवर 15 आणि डी सी म्हणजे इथवर काय आहे 6 आहे. आणि बी डी बरोबर बी सी. आता बी आणि डी आणि बी डी आणि बी आणि सी म्हणजे बी डीची किंमत किती असेल. आता बी डी काढायची आपल्याला किंमत काढायची आपल्याला बी डीची. तर कशी काढायची बघा, जी किंमत काढायची आपल्याला बी सी बरोबर बी डी अधिक डी सी. आता आपल्याला बी सी माहीत आहे 15 आहे, बी डी माहीत आहे का नाही, डी सी किती आहे तर 6 आहे. आपल्याला किंमत कशाची काढायची तर बी डीची. मग येणार 15 वजा 6 किती येणार, 15 वजा 6 ही बी डीची किंमत येईल. 15 वजा 6 9 म्हणजे बी आणि डी किती असेल 9 असेल. ठीक आहे. पहिला त्रिकोण घ्या. पहिला प्रश्न त्रिकोण सांगितला आहे एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी म्हणजे हा ए हा बी आणि हा डी. आणि त्रिकोण ए बी सी. त्रिकोण काय ए, पहिला ए बी डी, दुसरा आहे ए बी आणि सी. मग आपल्याला ए बी डी बद्दल पहिल्यांदा पाहू आपण. ए बी डी मध्ये पाया कुठला असेल ए बी डी. मग बी डी हा काय असेल पाया आणि उंची काय असेल ए आणि पी. त्यानंतर छेद त्रिकोण ए बी सी. मग ह्याच्यात पाया काय असेल बी सी आणि उंची काय आहे ए आणि पी. ए पी कॅन्सल म्हणून इथं बी डी छेद बी सी राहील. कशावरून तर उंची समान म्हणजे क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात. ठीक आहे. मग इथं बी डीची किंमत आपल्याला दिली. बी डी नॉट बी डी, बी डी हा पाया आहे 9. बी डीची किंमत 9 दिली आणि बी सी 15. मला सांगा 15 आणि 9 हे कोणत्या पाड्यात आहे तर 3च्या पाड्यात आहे. दोन्ही संख्या एकाच पाड्यात असल्या पाहिजे. 3 त्रिक 9, 3 5 15 म्हणून ह्याचे प्रमाण आलेलं आहे 3:5. काय आले 3:5. त्यानंतर दुसरा ए बी डी काय दिले ए बी आणि डी, ए बी आणि डी सर ए. ठीक आहे. मग दुसरं ते दिलं आपल्याला त्रिकोण ए बी डी. कुठं आहे बघा त्रिकोण ए बी डी. त्रिकोण ए बी डी आणि दुसरा दिलाय ए डी सी. ए डी आणि सी. दुसरा कुठला दिलाय ए डी सी, ए डी आणि सी. ठीक आहे. मग आपल्याला पहिल्या त्रिकोण दिलाय, आपल्याला जो दिलाय त्याचे पाया आणि उंची दिली. बघा पाया आपण बघितलं इथं काय आहे पाया समान आहे. येणार गुणोत्तर कशा असेल उंचीत म्हणून बी डी छेद डी सी राहील. मग बी डीची किंमत किती आहे 9 आणि डी सीची किंमत 6. 3 त्रिक 9 आणि बे दोन्ही आपल्याला 3 दोन्ही 6 हे त्याचे काय असेल त्याचं येणारे गुणोत्तर असेल. ठीक आहे. अशाच तऱ्हेचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुढील जो पार्ट आहे पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंटही करा. ठीक आहे. आपण आपल्या ह्या सी एम कोचिंग क्लासमध्ये
एकमेव गणित शिकवत नाही. गणित आहे, विज्ञान आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, त्याचबरोबर इंग्लिशचेही आपण व्हिडिओ तयार करत आहे. अशा तऱ्हेच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. दोन्ही माध्यमचे व्हिडिओ आपण सेमी आणि मराठी मीडियम 8वी 9वी 10वी इंग्लिश, सायन्स, भूगोल, इतिहास हे जे आपण व्हिडिओ बनवत आहे.